भाजपला प्रशासन चालवता येत नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। ना केंद्र सरकार म्हणून ना राज्य सरकार म्हणून भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने संबंध नाही। उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद ही झाली। या पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपावर टीकास्त्र डागलेलं आहे। नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मागणी केलेली आहे, तर भाजपावर टीकास्त्रही डागलंय। भाजपला प्रशासन चालवता येत नाही। ना केंद्र सरकार म्हणून त्यांना प्रशासन चालवता येतं, ना राज्य सरकार म्हणून प्रशासन चालवता येतं। भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने संबंध नाही। येत नाही उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद ही पार पडली। या पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपावर निशाणा साधलेला आहे। सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी आहे अशी टीका या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत भाजप नेते नवनाथ बन हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झालेली आहे। पूरग्रस्त भागात जाऊन त्यांनी पाहणी केली आणि यानंतर ते म्हणतात की भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, ना केंद्र सरकार म्हणून ना राज्य सरकार म्हणून। 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस मंत्रालयामध्ये जाणारे मुख्यमंत्री असलेले उद्धवजी ठाकरे सांगतायत की भारतीय जनता पार्टीला प्रशासन चालवता येत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने सलग 3 वेळेला लोकसभेची निवडणूक जिंकली। मोदीजींच्या प्रशासनामुळे देशातील 140 कोटी जनतेनं त्यांना आशीर्वाद दिले आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना देखील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री केलं। 2014 असेल, 2019 असेल किंवा 2024 असेल, देवाभाऊंना जनतेने आशीर्वाद दिले, कारण देवाभाऊ अतिशय चांगलं प्रशासन चालवतात। पंतप्रधान मोदीजी प्रशासन चालवतायत म्हणून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं। उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला फक्त 20 जागा मिळाल्या। त्यांनी एकूण 90 जागा लढल्या, त्यापैकी फक्त 20 जागा त्यांना मिळाल्या आणि जनतेनं दाखवून दिले की प्रशासन कोण चांगल्या पद्धतीनं चालवतंय। उद्धवजी ठाकरे हे सातत्यानं अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात। खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेला त्याची पूर्ण कल्पना आहे। त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत सक्षमपणे प्रशासन चालवणाऱ्या देवाभाऊंना जनतेने आशीर्वाद दिले आणि 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस मंत्रालयात जाणाऱ्या उद्धवजी ठाकरे यांना त्यांच्या आवडीचं घरी बसण्याचं काम दिलेलं आहे। मात्र सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी आहे, सरसकट कर्जमुक्ती व्हावी असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। खरं तर जेव्हा 2020 साली अशाच पद्धतीचा ओला दुष्काळ जी धन्यवाद नवनाथजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।